प्रॉपर तुम्ही ड्रिल चुकीचा केल्यामुळे तुमचं 100 मीटर वाढत नाहीये, बरेच 800 मीटर चांगलं पडत नाहीये, 1600 पडत नाहीये. 100 मीटर कसं पडता, 100 मीटर इथपर्यंत पाय वरती येतो, इथून मग असं पाय देतो खाली. म्हणून हाय कशी ही कला आहे, ही कला जर तुम्हाला आली ना तर 100 मीटर काही विषय नाही पडणं. जास्त इंजुरी होते आणि तुमचा तसा पाहिजे तसा टाइम येत नाही. हा, आजचा विषय काय आहे, मी तुम्हाला जेव्हा वर्कआउट अपलोड केलं तर 1600 मीटर, तर त्यामध्ये म्हटलं होतं की एबीसी ड्रिल कसं करायचं. हा, प्रॉपर तुम्ही ड्रिल चुकीचा केल्यामुळे तुमचं 100 मीटर वाढत नाहीये, बरेच 800 मीटर चांगलं पडत नाहीये, 1600 पडत नाहीये. कशामुळे होत आहे की प्रॉपर तुम्ही बरोबर जसं करता ड्रिल तसं नाही करत आहे. हायनी कशी करायची आहे, मी मुलांना सांगितले, हायनी फक्त कंबर लेवर पर्यंत पाय यायला पाहिजे तुमचा. तुमचा पाय कुठे जातो, कोणाकोणाचा काही वरती जातो, कोणाचा खालीच राहतो. प्रॉपर हायनी 100 मीटर कसं पडता, 100 मीटर इथपर्यंत पाय वरती येतो, इथून मग असं पाय देतो खाली. म्हणून हायनी कशी करायची, आपल्याला असं येऊन असं जायला पाहिजे. 100 मीटर पडायची कला कशी माहितीये का, 100 मीटर हे लॉंग रन सारखं नसतं. लॉंग रनला फक्त आपण पाय उचलतो, पण 100 मीटरला पाय ताकद लावावं लागते, पुश करावं लागतं बॉडीला खाली. पण तुम्ही जसं उचला ना तेवढीच ताकद, जेवढा उचलला तेवढीच ताकद खाली पुश करावं लागते. असं आला जेव्हा ताकद न खाली पुश करणार तेव्हा तुम्ही सब 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 पुढे जाणार. म्हणून ही कला आहे, ही कला जर तुम्हाला आली ना तर 100 मीटर काही विषय नाही पडणं. जास्त पाय दूर दूर नाही पडायचंय. आता याचं नाव काय, तुझं नाव काय? हा सागर. हा पाय पूर्ण मागे नेतो, असे बरेचसे पोरं नेता बरं. पर उदाहरणार्थ एक मुलगा सांगतो मी, बरेच मुली असतील ज्या पाय पूर्ण मागे नेता, पूर्ण पाय असा मागे जातो, टाइम एवढा खास नाही देत. असं वाटतंय की किती खतरनाक पाहिजे, इसम बोल सारखा पाय उचलतोय, पण तसा स्पीड नाही देता, टाइम जास्त जातोय. बाकी मुली मनीषाताई पाहिजे, ही मनीषाताई खाली पाय ठेवते, खाली तुरु तुरु पडते, तिचा स्पीड चांगला आहे. पण स्ट्राईक थोडी ओपन करावं लागणार तुम्हाला. हे असं जावंच लागणार आहे, असं जावंच लागणार तुम्हाला पाहायचं. जास्त खाली पण पाय नाही जायला पाहिजे, जास्त वरती पण जायला पाहिजे, जास्त मागे पण नको जायला पाहिजे. प्रॉपर एका स्टेप मध्ये जायला पाहिजे. धावायचं कशावर लागतं तुम्हाला, कशावर धावायचंय, पंजावर. बरेचसे मुलं कशा धावतात, टाचवर धावतात, म्हणून काय होतं तुमचं इंजुरी होते आणि तुमचा तसा पाहिजे तसा टाइम येत नाही. म्हणून प्रॉपर ड्रिल कसं करायचंय, हाय तुम्हाला काय सांगितलं आता, इथपर्यंत पाय न्यायचे आणि टप 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 जायचंय. माहिती सर तू पाहून घ्या कसं करता. हाय नाही पहिले ड्रिल काय आपली, हाय नाही. हा, हे बा कसं केलं मी, पाय टप टप केले आणि ही स्पीड मध्ये केलं. काय काय पोरं, हे काय हा, हे तुम्ही जे करता हे चुकीचं करता. हात मुवमेंट, इसो मोलचे हात कसे जाता माहिती आहे ना, हात खुल्याला पाहिजे तुमचे चांगले. हे पहिली ड्रिल. दुसरी ड्रिल आपली डाऊन आईनी. डाऊन आईनी कशासाठी, तुम्ही स्टार्ट करता बा, स्टार्टला बाकीचे बरेचसे मुलं काय करता, पूर्ण पाय ओपन करता पहिल्यापासून सगळे करता ना, तर स्टार्टला पूर्ण पाय ओपन नाही करता. पहिले 10 ते 20 मीटर डाऊन आईनी मध्ये पडावं लागतं आपल्याला खाली असं, आणि मग नंतर पुढे पाय ओपन करावा लागतो. तर त्याच्यासाठी हे डाऊन आईनी आहे. पाहून घ्या डाऊन आईनी कसा आवाज येतो. दाबून पडायचं तुम्हाला, दाबून, समजलं. हे जर तुम्ही डाऊन आईनी शिकले तर तुम्हाला 100 मीटर स्टार्ट इजी जाणार आहे आणि याला पाहायला तर येते. पुढची एक्सरसाइज काय आहे, तिसरी एक्सरसाइज एबीसी वर्कआउटची. पाहून घ्या. पहा मी पाय दाबतोय खाली, दाबला म्हणजे इथून घेतला आणि इथूनच खाली दाबला. हे तिसरी एक्सरसाइज. आता चौथी एक्सरसाइज कशी, आता मी ना वरती घेतला ना, असा टाकला होता. आता 100 मीटरला कसं राहतं, असा घेऊन हा पाय असा करून मग असा करायचा तुम्हाला. म्हणून आता ही पुढची एक्सरसाइज चेंज आहे पहा.
समजलं? पाचवी एक्सरसाइज काय आपली साईड आईने. साईड आईने काय बरेचसे मुलं काय करत होते, नुसते पडत होते पुढे पुढे. तो बोला आला भाऊ पुढे, हा भाऊ वर जात कर, हा भाऊ नुसता चालला पुढे 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 पुढे. हे काय जागर करायचंय साईड आईने, प्रॉपर जागेवर पा. पाला मी जातोय पुढे जास्त. स्पीड मध्ये पाय चालवायचे, स्पीड मध्ये. हा पाहून घ्या आता, नंतर व्हिडिओ पाहून घ्या. टपटप आवाज येतोय ना? 100. ज्याचे हाड दुखत आहे त्याने जर पाय दाबला त्याचे जास्त हाड दुखतील. हे कोणी करायचं ज्याचं काही दुखत नाही त्यानेच. एबीसी ड्रिल. पूर्ण पाय पुढे जायचं, जाऊ द्यायचं आपला. हा हे पा, गुडघा ताटच राहील पा, गुडघा वाकलेला नाही माझा. पा दाबतो मी पाय खाली. केलं ऑब्झर्वेशन तुम्ही? पाय दाबतोय, पाय कुठपर्यंत जातोय, कंबरलेवर पर्यंत. आणि खाली कशावर पडतोय, पंजावर. हा पुढची एक्सरसाइज होल्ड. होल्ड करायचंय. एका टायमाला खालीवरती पाय पाहिजे. काय 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 करता, असं करता लय आखा जातो, लय असा येतो. हे तुम्ही चुकीचं करताय, नुसतं करताय म्हणून करताय. पण हे प्रॉपर कसं करायचं पाहून घ्या. एका टायमाला पाय तुमचा खालीवरती जायला पाहिजे. हा खाली जाईन का, वर देईन बा. पाला समजलं का? एक्सरसाइज. आता आपण एका पायात जम्प करून होल्ड करून सेम हेच करणार आहे, फक्त जम्पिंग करणार आहे मी त्याच्यामध्ये. पाहून घ्या. होल्ड, खालच्या पायात 2 वेळेस जम्प. 1 2 लय खाली. समजलं? आता पुढची एक्सरसाइज सेम हेच करायचंय. याच्यामध्ये 3 एक्सरसाइज आहेत, होल्ड पण, जम्प पण आणि आयनी पण. पाहून घ्या, स्लो करून दाखवतो. होल्ड, 1 2 जम्प, लगे 1 2 3 आयनी, 1 2 3 आयनी, लगे या पायावर 1 2 1 2 3. हे जोरात. समजलं? फक्त पाय कसा टाकायचा खाली, पाय मी काल करून दाखवले ते बरं झालं, जमत होते. नुसतं पायाचं आहे ना, आता खाली खाली करायचा, जम्प करायचा बा. आणि याला पुश करायचं आहे, हे बा. एक पायाची झाली की दुसरा पाय मी अशी सेम घ्यायची. दोघे पाय माझे पंजावर आहे, बघितले? ठेवायचे आणि पुढे जायचंय, बाजू सरकून जा. गुडघे ताट ठेवायचे पंजावर पा.
तुम्ही स्टार्टला जशी हळूहळू करता मग तुमची जम वाढणारच नाही. स्टार्टला रन घ्यावा लागतो. हे बा पहिल्यापासूनच रन घ्यायचा आहे. जम्प पाहिजे पा ह्या पाय एका टायमाला होल्ड होईल, एका टायमात पाय जम्प करणार आहे. तुमचा पाय जो मजबूत आहे त्याला मागे ठेवायचा आहे. जर तुमचा पाय आता माझा डावा पुढे जातो, उजवा मागे राहतो तुम्ही स्टार्टला. जर तुमचा डावा मजबूत असेल तर तुम्ही मागे त्याला ठेवा, हा पुढे घ्या. कसं करायचं पाहून घ्या. तेव्हा पहिल्यापासून जम्प. हे जम्प तुमच्या पायामध्ये किती पावर आहे ते दाखवतं. हे ना मस्त स्ट्रॉंग बनता, बॉडीला पुश करायची सवय पडते. 100 मीटर फक्त पुढे जातो का पाय, मागच्या पायाने पुश करावं लागतं. हे ना तुम्ही जर पाय असा पुश करणार असं चांगला तेव्हा तुम्ही पुढे बॉडी ढकलली जाते. एवढे एबीसी ड्रिल तुम्हाला स्लो रन झाल्यानंतर वॉर्मअप करायच्या अगोदर एवढ्या करायचे जे 5-7 ड्रिल. याने तुमच्या मसल मध्ये ताकद येईल, पोटऱ्या मजबूत बनतील तुमच्या, हा थाईज मजबूत बनेल. म्हणजे तुमचे पळायला जर मजबूत असेल पाय तर तुम्हाला 100 मीटर पडणं काहीच वाटणार नाही.